जरा आईला बोलतो करूया. आईने मला आधीच सांगितलं मला माईक वगैरे देऊ नको विश्व. माईक नाही, बोला तुम्ही, माईक आम्ही धरू. विशाखा नावाचं वादळ, विशाखा नावाचं भूत, आज चान्स आहे. तिने थँक्यू म्हटलंय, तर ते वाढवताना काय काय म्हणजे कसरती केल्यात सांगा. तेव्हा हे इतकं छान. आणि मी एवढ्या कार्यक्रमात बघितलंय, पण विशाखाची आई कधी दिसली नाही, आज प्रथमच दिसली. विशाखाच्या आईसाठी एकदा टाळ्या वाजवा. बोलाच तुम्ही, आज बोलाच. तिच्याबद्दल बोललं तर खूप, म्हणजे मला खूप भरून येतं. इतकं लहानपणापासून खूप स्ट्रगल केलंय तिनं इथपर्यंत पोहोचायला. आमच्याही ह्या क्षेत्रात असं कोणीच नाहीये. तिच्या बाबांनी आणि आम्ही प्रोत्साहन देऊन तिच्यात जे गट्स होते ते आम्ही ठरवलं होतं की नाही, तिच्या बाबांची तर फारच इच्छा होती. मी कामात असायचे पण ते सगळं तिच्याकडून करून घ्यायचे. आणि सगळीकडं स्पर्धा वगैरे सगळं अगदी सांगायचं म्हणजे ती केजीत तिला किंजळला केजी मध्ये होती. केजीत असल्यापासून ते सॅल्यूट, ते स्टेजवर जाणं सगळं तिचं तीच म्हणजे शिक्षक. तेव्हापासून ती स्टेजवर आहे. आणि नंतर शाळेत पण 10वी पर्यंत पण सगळे खूप एक पात्री नाटक, अभिनय स्पर्धा, सगळं संपूर्ण म्हणजे तिचं तेच आम्ही सगळं बघत आलो. आणि मला तर तिचे शिक्षिका म्हणायच्या की आम्ही एवढं सगळं तिचं करून घेते, परस्पर शाळाच तिला पाठवायची सगळ्या स्पर्धेला. आणि तुम्ही कधीच नाही, म्हणजे आता जसं दादा बोलले की मी आईला कधी बघितलं नाही कार्यक्रमात, तसं मी माझ्या पार्लर होतं त्यामुळे बिझी असल्यामुळे मी कधीच तिच्याबरोबर जायचे नाही. मग त्यांनी बोलून घेतलं आणि खूप सांगितलं, म्हणे तुमच्या मुलीमध्ये एवढे गट्स आहेत आणि तुम्ही असं नका करू, तिला सपोर्ट करा, तिला प्रोत्साहन द्या, म्हणजे तुम्ही बरोबर येत जा जरा असं. म्हणजे तो तिचा प्रवास नंतर कॉलेजला पण इतकं स्ट्रगल. जूला जायची ती कॉलेजला कळल्यावरून, ते 5 वर्ष ते ग्रॅज्युएशन केलं तिने. म्हणजे खूपच अभिमान आहे की आई म्हणजे तिला अभिमान आहेच, पण आई ना मुद्दामून तिच्या वॉलवर तिने माझा फोटो ठेवलाय आणि कोणी माझं काही बघत असेल ना तर ते वॉल उघडते, असा उजेडात आणते आणि मग ते म्हणतात अय्या तुमच्याकडे, हो माझी मुलगी आहे. तिचा स्ट्रगल सगळ्या महाराष्ट्राला माहितीये, पण त्या स्ट्रगलच्या मागे तुम्ही दृश्य आणि अदृश्य रूपात आई म्हणून आहात ना, याच ते खरं तर पदरूप आहे. आम्हाला सगळ्यांना तिच्या दादाला, तिला, आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक आहे तिचं आणि खूप